वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मला जर असं वाटलं की आपण देवाला प्रिय व्हावं तर संतांचं चिंतन करावं. असं संतांचं चिंतन असं आहे की त्यांचं चिंतन केलं तर त्याला आवडतं. हे असोतया ते प्रशंसिता काय तेही प्राणापरोते आवडती. हे जे संत चरित्राचे प्रशंसिती भगवान परमात्मा सांगतात, जे संतांचं वर्णन करतात ते मला आवडतात. म्हणजे संतांचं वर्णन आपण देवाला प्रिय होतो. संतांच्या वर्णनामध्ये आणखीन एक फायदा आहे. आपल्या वाचेकडून जे काही पाप होतं त्या पापाची निवृत्ती संतांच्या वर्णनानं होते. वाचेला विसावा मिळतो. ऐक जे वाचा विसावे ते साधू कथा. 9व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने मोहाशा मोह कर्माणु मोह ज्ञाना विचेत सहा राक्षसी मासुरींचे व प्रकृती मोहिनी सीता असे आसुरी संपत्तीच्या लोकांचं वर्णन केलं. खूप वर्णन केलं तर भगवान म्हणले, अर्जुना आता कशाला वर्णन करताय, काय वर्णन करून फायदा लक्षात. एवढं सगळं वर्णन केलं तर त्या वर्णनामुळे आपली माझी वाचा शेणली बरं का, लक्षात ठेवा. मग आता लय बोलून काय फायदा नाही, वाचेला शेण झालं. पण भगवान म्हणले आता जो वाचेला शेण झालाय ना, तो वाचेचा शेण घालवण्यासाठी जरा महात्म्यांचं वर्णन करतो. ऐकजेत वाचा विसावे ते साधू कथा. 13व्या अध्यायामध्ये असा प्रसंग आहे का ज्ञानोबारांनी अज्ञानाची लक्षणं सांगितली. अज्ञानाची लक्षणं सांगत असताना त्यामध्ये आचार्योपासनं असं एक लक्षण आहे ज्ञानाचं. म्हणजे सद्गुरूंची भक्ती, त्या आचार्योपासन याच्या विरुद्धची जे लक्षण आहे ते गुरुद्रोहाचं वर्णन आहे. बरं, तर त्या गुरुद्रोहाचं वर्णन केलेले अज्ञाचं लक्षण करताना गुरुद्रोहाचं वर्णन केलं. ज्ञानोबाराय सांगतात गुरुद्रोही व्यक्तीचं वर्णन केलं तर आपल्या वाचेला पाप झालं. आता त्या वाचेला प्रायश्चित्त दिलं पाहिजे. तयाचे नाव घेणे ते वाचे शुद्रान्न होणे परी घडले लक्षणे बोलता ये. अज्ञानाची लक्षणं करता सांगावं लागलं. ज्ञानोबाराय सांगतात आता गुरुभक्ताचे नाव घेऊ तेने वाचे प्रायश्चित्त देऊ. म्हणजे आतापर्यंत अज्ञानाची लक्षणं सांगत असताना गुरुद्रोहाचं लक्षण सांगावं लागलं. त्यामुळं आपल्या वाचेला विचार झाला. त्या वाचेला प्रायश्चित्त देण्यासाठी आता कोणत्या तरी सद्गुरु भक्ताचं लक्षण वर्णन करूया. म्हणजे आपल्या वाचेला विराम मिळेल, आपल्या वाचेला प्रायश्चित्त मिळेल. अर्थात या ठिकाणी गेले 9 दिवस संतांचं वर्णन चालू आहे. हे सगळं संतांचं निर्याणाचं प्रकरण चालू आहे. आजच्या सेवेच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याकडे अशी विनंती करायची आहे की त्यांना जे स्थान प्राप्त झालं ते आपल्याला व्हावं. संत गेले तया टाया, संत गेले तया टाया, गेले तया ठाया, गेले तया ठाया,
या अभंगामध्ये तुकोबाराय देवाला विनंती करतात की त्यांचं ठिकाण आम्हाला द्या. एकी केली हातोफळी छायावरी पावले आम्ही वाटली एकी केली हातोफळी छायावरी पावले आम्ही वाटली एकी केली हातोफळी छायावरी पावले आम्ही देवाच्या लीले आम्ही देवाच्या लीले एकी केली हातोफळी त्यांनी ते ठिकाण प्राप्त करून घेतलं बा. लक्षात ठेव प्रश्न. ध्रुवाचं चरित्र सर्वांना माहीत आहे, मी आपल्याला वेगळं सांगत नाही, फक्त त्याचा उल्लेख करतोय की सापत्न मातेकडून अपमानित झालेला ध्रुव वय वर्ष 5, तो जेव्हा वनामध्ये गेला तेव्हा त्यानं वनामध्ये निश्चय केला, नारदांची गाठ पडली, त्यानं निश्चय केला की असं पद प्राप्त करून मगच माघारी यायचं. 5 वर्षाचं मुलं. नारदान त्याला दिलासा दिला की ठीक आहे, मधुवनामध्ये तू हा त्या ठिकाणी चिंतन कर, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप कर. ध्रुवानं तो जप केला, पण ध्रुवानं ती साधना केली होती कशी? भागवतामध्ये त्याचं वर्णन असं आलेलं आहे की पहिल्या महिन्यामध्ये ध्रुवानं दर 3 दिवसानंतर झाडाची फळं खाऊन चिंतन केलं. दर 3 दिवसानंतर झाडाची फळं खायची, आणि झाडाची फळं म्हणजे काजू बदाम सफरचंद असलं नाही, पण लक्षात झाडाची फळं खायची म्हणजे त्यानं काय फळं खाल्लं? कवट आणि बोर. उल्लेख आहे कवट आणि बोर खाल्ली, म्हणजे कवट ही आंबट लागतं आणि बोर ही कवटामध्ये चटणी घातल्यावर तर चांगला किंवा गोड, नुसतं कवट खाता येत नाही. ते गूळ तर घालावं लागतं किंवा चटणी तर घालावं लागते तर ते बरं लागतं, नाही तर नुसतं कवट खाता येत नाही जास्त. म्हणजे तो फळाचा भाग आपल्या शरीरामध्ये जास्त जाऊ नये म्हणून दर 3 दिवसानंतर बोर आणि कवट खाल्लं. 1 महिन्याच्या साधनेनंतर ध्रुवानं दर 6 दिवसानंतर झाडाचा वाळलेला पाला आणि वाळलेलं गवत खाल्लं, वला नव्हे. बरं, हे 2 महिने झाले. 3ऱ्या महिन्याला ध्रुवानं दर 9 दिवसानंतर नदीचं पाणी प्यायलं, आणि 4थ्या महिन्यामध्ये त्यानं दर 12 दिवसानंतर भरपूर हवा पोटामध्ये घेतली. अशी 4 महिन्याची साधना झाली. 4 महिने संपल्यानंतर त्याने विचार केला की आपल्या साधनेमध्ये काहीतरी अपुरं पडतंय, पण 5व्या महिन्यामध्ये त्यानं हवेचाही निरोध केला, श्वासोश्वास बंद केला, भगवान परमात्म्याला यावं लागलं. त्याला म्हणायचं एकी केली हातोफळ, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. ध्रुवदेव एवं निश्चयो दयाचा द्वारी अध्यात्म ज्ञानाच्या ध्रुवदेवो गगनीचा तैसा राहिला. हा निश्चय ध्रुवाची साधना केल्यानंतर आपापल्या एकादशीत आपण चिंतन करत चला की ध्रुवानं काय काय खाल्लं, कशी साधना केली. आपल्या एकादशीच्या दुसऱ्या दिवशी वजन वाढलेलं असतं, अशी आपली एकादशी. आता हे महाराजांची एकादशी लय कडक असते, मला माहित आहे. बाबांची कडक असते, निर्जला आहे ना. सत्तू महाराज तुमची बी कडक असते ना. त्यांची बाबांची निर्जल असते, पांडुरंगांची निर्जल असते, प्रसाद महाराजांची निर्जल असते, आमची निर्लज्जा. ते निर्जल आहे का नाही, ते काय नाही, ज आणि ल याचे फक्त अदलाबदल झाले, बाकी अक्षर तेवढीच आहे, तीच आहे. काय फरक लक्षात येईल? ल ची ज ची बदलाबदली झाल्या, बाकी काय नाही लक्षात. आम्ही कुठं गेलो तर लोक आम्हाला विचारतात, महाराज तुम्हाला फळाला काय चालतं? आम्ही लोकांना सांगतो तुमच्या भागात चालतं ते सगळं चालतं, काहीच आमची अडचण नाही लक्षात. असू द्या, म्हणण्याचा उद्देश असा आहे
एकी केली हातात. ठाया बळी पावले. हे ठाया म्हणजे काय हो? संत गेले थया. ठाया म्हणजे काय? कोणत्या ठिकाणी संत गेलेले आहेत? ज्ञानदेव म्हणे सुखी केलो देवा. ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे सुखी केलो देवा. पाद पद्मी ठेवा निरंतर. कोणतं ठिकाण आहे त्यांचं? ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी समाधान तुझं होसी. परी समाधे तुझ बसी घेईन देवा. नलगे मद मुक्ती नलगे मद मुक्ती तुझ्या चरणी आरती थोराती. संत कुठं गेलेले आहेत? संत भगवंताच्या स्वरूपामध्ये गेले. संत गेले तया ठाया. कोणतं ठिकाण आहे ते? ते ठिकाण कोणतं आहे? न तद्भास येते सूर्यो न शशांको न पावक यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमं मम ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूया तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी. कुठे गेले ते? निर्माण मोहा जितसंगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्मुक्ता सुख दुःख संज्ञे गच्छन्त्यमुडा पदमव्ययंतत्. ते त्या ठिकाणी गच्छन्त्यमुडा पदमव्ययंतत्. तत् अव्ययम पदम गच्छन्ति. के गच्छन्ति? अमुडाहा गच्छन्ति. म्हणजे ते शहाणे आहेत लक्षात. ते त्या ठिकाणी जातात. आळंदी पंढरपुरामध्ये कीर्तन करताना अजिबात अडचण पडत नाही. कारण का? आम्ही म्हणायचे आज श्रोते म्हणतात. त्याच्यामुळे तयारीची माणसं असतात. आपण इथं आळंदी पंढरपुरामध्ये आपण कधीच घाबरत नाही. काय घाबरायचे कारण आहे? मागे पुढे उभा आहे सांभाळी. पुढे देव आहे मागं सगळे देवच आहेत. अडचण काय सांग? सगळे सांभाळणं असतात. हिचं काय काळजी आहे? आपण आळंदी पंढरपुरामध्ये येत खेडेगावात हे भेट नाही. हिथं का भेट नाही? चुकलं तर तुम्ही सांभाळायला आहे. खेडेगावात का भेट नाही? त्यांना कळतच नाही काय भेटणार. आम्ही जे सांगेल त्याला होत म्हणतात विठ्ठाला. पण तसं काय बी आम्ही सांगत नाही बरं का. लक्षात म्हणण्यात कसं आहे? गच्छन्ते मूढा पदमव्ययंतत्. तिथं संत गेलेले आहेत. कुठे गेले? ज्ञानोबा आहे पाद पद्मी ठेवा निरंतर. तुकोबर आहे कुठे गेले? कृपेची सिंहासनी महाराज सांगतात कृपेचे सिंहासनी अधिष्ठानी बैसले. तुकोबाराय कुठे गेले? त्या ठिकाणी गेले. नाथ महाराज कुठे गेले? अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. भगवंताच्या स्वरूपामध्ये गेले. तुकोबाराय सांगतात आमची इच्छा आहे संत गेले तया ठाया देवराया पावळी. आम्हाला त्या ठिकाणी न्या. काय प्रकार आहे? कोणत्याही माणसाला जीवाला आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत त्यांच्या पदाची अपेक्षा संभवनीय आहे. कोणत्याही जीवाला, संसारातला बहिर्मुख असो का परमार्थातला अंतर्मुख असो, दोघांमध्ये चांगला कोया पण नंतर बघू.
पण प्रत्येकाला ज्येष्ठ पदाची अपेक्षा असते. ओघांना ते लक्षात ठेवायचं. अलीकडे काय झालंय, दिवसेदिवस वारकरी संप्रदायाचा बहिर्मुखपणा वाढत चाललाय आपला. आपण बहिर्मुख होत चाललेलो आहे. त्यामुळं पूर्वीचे सगळे निकष आता कमी होत चालले. पूर्वी चालत येणारा महाराज मोठा मानला जात होता. आता सगळ्यात भारी गाडी आणि तो महाराज मोठा आहे. आता अलीकडचा निकष आहे प्रश्न. पूर्वीच्या काळामध्ये साधी कपडे घालणारा महाराज मानला होता. आता ज्याची झकपक कपडे त्याला मानलं जातं. पूर्वीच्या काळामध्ये ज्यानं कुठे सोन्याला वगैरे स्पर्श नसेल केला त्याला विरक्त मानत होते. आता ज्याच्या 4-5 बोटामध्ये अंगठ्या आहेत त्याला मोठं म्हणतात. लक्षात आहे. सध्याच्या काळात महाराजाची 3 लक्षणं आहेत, गाडी, बॉडी आणि दाढी. 3 लक्षण महाराज पाहिजे. म्हणजे लोकांच्यावर वजन पडण्यासाठी दाढी पाहिजे, प्रवास करत असताना आलिशान गाडी पाहिजे, रस्त्यात कुणी अडवलं तर दंगा करण्यासाठी बॉडी पाहिजे. असो, हे काय आहे, याला आदर्शाचे विडंबन म्हणतात. लक्षात. प्रकार कसा आहे, कठोपनिषदामध्ये असं सांगितलंय की माणसाच्या पुढे 2 मार्ग आहेत. कोणते 2 मार्ग? श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मिळतात. 2 मार्ग माणसाच्या पुढे असतात, श्रेय आणि प्रेय. शहाणा मनुष्य त्याच्यामध्ये तुलना करून योग्याची निवड करतो. तौ संपरित्य विविनत्य धीरः. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मिळतात. माणसाच्या पुढे 2 मार्ग आहेत, श्रेय आणि प्रेय. श्रेय काय? श्रेय म्हणजे शाश्वत आहे. प्रेय काय? आपल्या बुद्धीला भुरळ घालणार. श्रेय काय? तुकोबाराय सांगतात, क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, क्षणभर्यामी सोशिले वाईट, हे श्रेय आहे. ऐसा दया सुखाचा आरंभ, दावी काठिण्याचा क्षोभ. भगवान परमात्मा सांगतात, यत्तदग्रे विषम्य, जे सुख सुरुवातीला विषासारखं दहाक आहे. देत व्रताचरणे कर्कशे, श्रवणाधिके खरपुसे, करिता जाती भोकसे, बुद्ध्याधिकांचे. ज्ञानोबारांनी दृष्टांत काय दिल्यात, माये पुढते बाळक काढण्याचं. सारसाही बिघडता, सारस पक्षाचा वियोग, ओहावनी वत्स काढिता, वासराला गायपासून लांब नेताना होणारं दुःख, भणंग उदवडता भाण्यावरुणी, एखाद्या पात्रावरून एखाद्या भिकाऱ्याला उठवलं होणारं दुःख, माये पुढते बाळक, एखाद्या माईचं एकुलते एक बाळक काळा नेलं तर, होय का उदक तुटता मिना, तैसे विषयांचे घर, इंद्रिया सांडिता थोर युगांत होय ते वीर विराट सांग. हे श्रेय आहे. श्रेयामध्ये आरंभेला काठिण्य आहे पण परिणामाला चांगला आहे. आणि प्रेयामध्ये काय, विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपम, परिणामे विषयमेव तत्सुखम राजसम. विषयेंद्रिय संयोगात ज्ञानोपाराय सांगतात, आणि विषयेंद्रिया मेळ होता दंजा, जे सुखचा आहे थडिया सांडोनी दोन्ही. याच्यामध्ये सुरुवातीला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, किंचित सुखाचा धरला दिला, तेने केला नाश. किंचित कसा शब्द आहे तुकोबारायचा, किंचित सुखाचा. मी नेहमी दृष्टांत देत असतो, जिलेबी करण्यासाठी जिलेबी काही एका दिवसाचं पक्वान नव्हे, जिलेबी 2 दिवसाचं पक्वान नाही. गुलाबजाम आज केला तर आज खाता येतोय, लाडू केल्याबरोबर खाता येतो, शिरा करता करता खाता येतोय. जिलेबी तशी नाही. उद्या जिलेबी करायची असेल तर आज पीठ भिजवावं लागतं, दुपारी 12 वाजता. त्या पिठामध्ये ते खंबीर वगैरे सगळं पाहून घ्या, त्याला तो खंबीर लावावा लागतो, ते पीठ भिजवावं लागतं. पीठ भिजवण्याची कला आचार्याला असावी लागती, त्याला ते बरोबर ज्ञान पाहिजे.
पावसाळ्यामध्ये किती खमीर वापरावा, उन्हाळ्यामध्ये किती खमीर वापरावा, हिवाळ्यामध्ये किती वापरावा. पावसाळ्यामध्ये पीठ लवकर येतच नाही, हिवाळ्यामध्ये लवकर लागतच नाही, उन्हाळ्यामध्ये लवकरच उतू जातं, असं बऱ्याच भांगडीचे प्रश्न येतात. अशा सगळ्यात ते पीठ व्यवस्थित लागलं पाहिजे. लागलेलं पीठ नुसतं वत घेऊन चालत नाही, ते पीठ परत त्याला आचार्यांचा शब्द आहे हात मारायचा बरं का बाबा, त्याला हात मारायचा शब्द आहे. म्हणजे ते पीठ आहे ना असं ढवळून घ्यावं लागतं हातानं, सगळं पीठ ते हात मारून व्यवस्थित म्हणजे घोटून घेतलं पाहिजे. नंतर पाक ठेवला पाहिजे, तो पाक साधला पाहिजे. तो कडक झाला तर जिलेबी शिरतच नाही, मऊ झाला तर जिलेबी चिखलासारखी होती. लय व्हायचा प्रश्न नाही. त्यांचं ते करून आपण आम्ही ऐकते जेवणार, बाकी काय घेणं आपल्याला, असं आहे. इतकं सगळं झालं पाहिजे. त्या पाकामध्ये ती जिलेबी बुडवली पाहिजे. बुडवल्यानंतर थोडा वेळ ठेवली पाहिजे. ठेवल्यानंतर काढली पाहिजे. काढल्यानंतर बाजूला अशी आडवी ठेवून चालत नाही, उभी केली पाहिजे. लई भयंकर एवढे सगळे जेव्हा जिलेबी तुमच्या ताटामध्ये येते आणि त्या जिलेबीतलं कडं जेव्हा तुम्ही उचलता आणि जेव्हा तुम्ही तोंडाला लावता, तेव्हा जिलेबीची गोडी तोंडाला लावण्याच्या अगोदर नाही आणि जिलेबीची गोडी घशात उतरल्यानंतर नाही. जिभेला लावल्यानंतर घशात उतरेपर्यंत मधला जो काळ आहे तो किती वेळाचा आहे हो? त्याला म्हणायचं किंचित सुख. विठ्ठला विठ्ठला. बाकीचं अवघड सांगता येत नाही, आपलं सोपं सांगितलंय. विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्ही समजावून घ्या काय त्याचा प्रश्न. किंचित सुख म्हणजे काय? व्यवहारामध्ये तो आदर्श आहे, लक्षात ठेवा. कोणता? व्यवहारामध्ये इंद्रचंद्राधिकांचा आदर्श आहे की त्यांच्या इतकं वैभव आम्हाला मिळावं, हा व्यवहारातला आदर्श आहे. परमार्थातला तो नाही. का आदर्श तो नाही? अरे गात्याची सुरुवातच आहे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, जे जे कर्म धर्म नाशवंत, तुकोबर आहे सांगतात आम्हाला त्याचं वर्म कळाले, मग तिकडे त्याची अपेक्षा का करायची? लक्ष. नाशिवंताची अपेक्षा काय करायची? वर्म कळालं ना. एका बाईचा मालक अत्यंत रागीट आहे, अत्यंत म्हणजे रागीट. आल्या आल्या त्याला जेवायला लागतं. उशीर झाला की तो रागवतो, एखाद दिवस मारतो सुद्धा. ती बाई भीती जास्त. आता काय करायचं? दारात मोटरसायकल वाढली की तर घरात ताट करावं लागतंय, असा त्याचा कडक स्वभाव होता. ती घड्याळाकडे बघूनच सगळं तिथं चाललं होतं. बाई आठला 5 मिनिटं कमी उरकलं पाहिजे असं ती उरकत होती. तेवढ्यात तिथं ते बारकं 1.5 वर्षाचं पोरगं चुलीजवळ आलं आणि त्यानं करुण्याचे केलं. त्यानं आपला देहधर्म केला. तर लहान मुलगा त्याला काय तिथल्या तीच त्यानं शी केली. आत्ता वैतागाला तोपर्यंत मोटरसायकल वाजलीच. आता मोटरसायकल वाजल्यावर थोडं सांगून चालतंय, हे काढायचं होतं म्हणून त्याचा ध्यात असल्यामुळे तिनं झट दिवशी स्टीलचं पातेल घेतलं, त्याच्यावर टाकलं आपलं. मालक आल्यावर मालकाला ताट केलं, सगळं वाढलं बा. आणि वाढल्यानंतर आपलं त्यानं खायला सुरुवात केली. खाता खाता त्याचं लक्ष गेलं स्टीलच्या पात्याला. त्यानं विचारलं बायकोला, त्याच्यात काय? बायको म्हणली काय नाही, वास काय करताय? काय नाही. मग ते का वाढलेलं नाही मला? आता तिला घाम फुटला हो. काय अवघड झालं कसं काय? ती म्हणली तुमच्या पाया पडते, कायच नाही त्याच्यामध्ये. नाही असं नाही. ते का दाखवून ठेवले सांग, ते मला का देत नाही? ती म्हणले तुमच्या पाया पडते, मागू नका आपलं, तुम्ही आहे जेवा. नाही त्याच्यातलं वाढल्याशिवाय मी जेवतच नाही. शेवटी बायको म्हणल्या तर काय करतो, ऐकायला तयार नाही. तो म्हणला ते वाढल्याशिवाय मी जेवत नाही. बायको म्हणल्या तर माफ करा, तुम्ही लय हट्ट धरलाय म्हणून सांगते, नाहीतर सांगत नाही. मी तुम्हाला वाढत नाही, फक्त दाखवते. वाढत नाही. लक्षात तिनं अशी आपली अवस्था आहे. विठ्ठला विठ्ठला. आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगायचे. एका राजाला एक बाय आवडली. राजाला काय आवडतं प्रश्नच नाही. लक्षात ठेवा. कोणती बाय आवडेल ती बी सांगता येत नाही.
आवडल्याबरोबर त्यानं सांगितलं, प्रधानजी तिला उचला. प्रधानजीला त्याला उचलली, गाडीत घातली, राजवाड्यात आणली. तिच्या लक्षात आलं आता काय खरं नव्हतं. तिनं राजा सांगितलं, महाराज माझ्या इच्छेवर तुम्ही माझा भोग घेतला तर त्याला अर्थ नाही, उलट मी स्वतःहून तुमची सेवा केली तर त्याला अर्थ जास्त आहे. म्हणून एक काम करा, 1 दिवसाची मला मदत द्या, उद्या संध्याकाळी मी स्वतःहून तुमच्या वाड्यात येते. राजा म्हणलं ठीक आहे बघते. राजांना जा. ती घरी गेली. काय केलं तिनं? घरी गेल्यानंतर तिने एका वैद्याकडे गेली. वैद्याला सांगितलं, असं औषध दे मला का एका दिवसात 50 जुलाब झाले पाहिजे. त्या वैद्यानं 50 जुलाब होईल असे औषध दिले आणि खरोखर तिला 50. आता 50 जुलाब झाल्यावर फक्त पेटवायचं शिल्लक राहते. काय शिल्लक राहते? तिचा अस्थि 50 जुलाबमध्ये अस्थि पंजर झाला तिनं. विशेष म्हणजे तिनं काय केलं माहिती आहे का? झालेल्या जुलाबाची सगळी घाण गड्याला सांगून एका डब्यामध्ये ठेवून म्हणले. आणि तिनं मग संध्याकाळी 6 वाजता राजाला निरोप दिला की महाराज तुमच्या सेवेसाठी मी तयार आहे, आपण यावं. महाल सजवून ठेवलाय. राजा आला. त्याने विचारलं, कुठे आहे तुला बाईसाहेब? आतल्या खोलीत आहे. आतल्या खोलीमध्ये गेला. ती त्या अंतरावर पडली होती. तिच्याकडं कालशी आजची केवढा फरक आहे ते बघितलं. म्हणलं ही हाडळ आहे का काय? तिने हाक मारली, महाराज या ना, असं काय, मी तुमच्या सेवेला हजर आहे की. नाही. मग तिनं राजाला सांगितलं, तू ज्याच्यावर प्रेम करत होतास ना ते त्या डब्यात साठवलंय बघ. विठ्ठला विठ्ठला. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मिळतात. माणसाच्या पुढे श्रेय आणि प्रेय दोघांची निवड आहे लक्षात. पण सर्वसामान्य माणसं कुठे जातात? सर्वसामान्य माणसं प्रेयाकडेच जातात, श्रेयाकडे जात नाहीत. लक्षात घ्या. किती सांगा, काय वाटेल ते करा. आम्ही तुम्हाला रोज टाहो पडून सांगू की जडाचा मोह धरू नका, पण कीर्तन संपल्याबरोबर जडाचा आणि आपला संबंध आहे. लक्षात घ्या. माणसं संपल्यानंतर चर्चा करतील तर जेवणाचीच करतील, चर्चा करतील तर पैशाचीच करतील, चर्चा करतील तर धंद्याचीच करतील. नाही कीर्तन सुटलं आम्हाला असं विचार केलं की महाराज आमच्या मुलाला नोकरी कसं लागेल तेवढं सांगा. माणसाचं जीवन जडनिष्ठ आहे हो. मग कठोपनिषद असं सांगतं, श्रेयो यो धीरो अभिप्रेयसो विरुणेते. धीर म्हणजे शहाणा मनुष्य श्रेयाची निवड करतो, प्रेयाची करत नाही. पण सामान्य मनुष्य मात्र प्रेयो मंदो योगक्षेमा दृढेते. मंद बुद्धीचा मनुष्य प्रेयाची निवड करतो. तुकोबाराय सांगतात, आम्हाला त्याचं वर्म कळालेलं आहे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. एका घरामध्ये गेलो होतो, एका दिवशी होते, फराळ केलं होतं. फराळामध्ये बाईनं खिचडीमध्ये मिरच्या भरपूर घातल्या होत्या. तिला कळा नव्हतं का काय कोणाला. इतक्या मिरच्या घातल्या होत्या की म्हणजे सगळ्या तोंडात आग डोम झाला, डोळ्यातून पाणी वाहू लागलं. काय समजे ना काय करावं. आमच्यावर काही मुलं होती, त्या मुलांचे तोंड भाजायला लागलं. काय समजायला. त्याच्या जोडीला केळी गुळ काय सुद्धा नव्हतं अजिबात. काय मागायची सोय नाही, काय नवीन घरात असल्यामुळे गपचूप सगळं चाललं होतं. तेवढ्यात आमच्या मुलांचं लक्ष गेलं कपाटाकडं. तर त्या कपाटामध्ये केळी, सफरचंद, पेरू, डाळिंब, अननस, घ्या नावं घ्या. काय विसरत असेल की नव्हतं. आंबा राहिला की आंबा, चिक्कू, द्राक्ष, सीताफळ, रामफळ सगळं ठेवलं होतं. ते पोराने मला खुलून तात्या. मी म्हणलं का एवढं चांगलं असताना वाढत का नाही कोणाला नको. अक्कल पाहिजे का नको सांगा. लक्षात राहते. आम्हाला अक्कल पाहिजे का नको. सगळी फळं एका सीझनमध्ये असतात. सगळी फळं एका सीझनमध्ये असतात. एवढं साधी अक्कल पाहिजे का नको. कुठे अक्कल प्रश्न. बरं महिना ऑक्टोबरचा का ऑक्टोबरमध्ये आंबा असतो पण डोकं कुठं आहे. शेवटी आम्ही सहज विषय काढला. पण मालक लईच खिचडी तिखट झाल्यावर जरा केळी बिळी काय असं तर बरं झालं असतं असं म्हणत मी त्या कपाटाकडे बघितलं. असं म्हणजे केळं बिळ असे. मालकाच्या लक्षात आलं की बुवांचं लक्ष तिकडे गेले. मालक म्हणले, तात्या ते पाहायचं आणि हे खायचं. ते खाण्याचं नाही. ते म्हणले ते शोकेस मधली फळं आहेत. ज्ञानोबराय सांगतात, काय करू चित्रीव फळ आतू शेण.
जसं एखाद्या शोकेस मधल्या चित्राची जी फळं असतात मातीची, ती फळं दिसायला सुंदर असतात. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे त्याचे कळले आमावर म्हणून महाराज सांगतात, संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, देवराया पावनी, देवराया पावनी, देवराया पावनी, संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, देवराया पावनी, देवराया देवराया पावनी, संत गेले तया या अभंगामध्ये महाराज सांगतात, आम्हाला ती प्राप्ती पाहिजे. आम्हाला जसं संतांनी जे स्वरूप प्राप्त केलं ते आम्हाला हवं आहे. एका अभंगामध्ये महाराज सांगतात, येथील अंतरा शिष्टांचे अनुभव. वैकुंठवासी परमपूज्य धुंडा महाराज यांनी हा अभंग घेतला होता. एकदा चातुर्मासामध्ये 8 कीर्तन घेतले, चातुर्मासाच्या द्वादशीला घेतला होता. येथील अंतरा शिष्टाचे अनुभव, तळमळी जीवतयासाठी. त्याची प्रस्तावना माझ्या डोक्यात आहे. त्यांनी प्रस्तावना घेताना अशी केली होती की बा संतांचा उपदेश घ्यावा का अनुभव घ्यावा, अशी प्रस्तावना केली होती. संतांचा उपदेश घ्यावा का अनुभव घ्यावा? ते म्हणले संतांचा उपदेश घ्यावा. उदाहरण असं सांगितलं होतं, डॉक्टरकडचं औषध घ्यावं का गाडी बसायला मागावी? ते म्हणले डॉक्टरचं औषध घ्यावं का गाडी बसायला मागावी? मग डॉक्टरकडलं औषध घ्यावं, त्याची गाडी बसायला मागणं सुख आहे. मग संतांचा उपदेश घ्यावा का अनुभव घ्यावा? तर लोक म्हणले मग संतांचा उपदेश घ्यावा. महाराजांनी दुरुस्त केली गोष्ट खरे. व्यवहारामध्ये डॉक्टरचं औषध घेता येतं, गाडी घेता येत नाही, पण परमार्थामध्ये संतांचा उपदेश घेता येतो आणि अनुभव सुद्धा घेता येतो. आता माझा जीव घेऊन या आता आता माझा जीव घेऊन या संतांचा अनुभव आम्हाला मिळावा. म्हणून पुढीलांचे इच्छित फळ, त्यांचं जे फळ आहे ते आम्हाला मिळावं. पण त्यांनी ते फळ ज्या धैर्यानं, ज्या साधनेनं, ज्या निष्ठेनं मिळवलं ते आमच्याकडे नाही हो. आम्ही देवाशक्तीने बाकुतेने करा म्हणून नाही बळते अंगी, संत गेले तया ठाया, देवराया पाववी. तर तुम्ही अपेक्षा कशी काय करता? तुकोबाराय सांगतात, घरामध्ये एका ठिकाणी जेवायला बसलं तर 2 वर्षाचं मुलगं आपल्या 20 वर्षाच्या भावाच्या ताटात जे वाढलंय ते खाण्याची अपेक्षा, आई मला ते दे, दादाला दिलं ते मला दे. आईला माहित असतं की दादाला जे सरतं ते त्याला सरत नाही, पण त्याला ते कळत नाही. दादाच्या ताटात आहे तेवढं मला पाहिजे. तुकोबाराय सांगतात, ज्येष्ठाची का जोडी परवडी, ज्येष्ठाची का आम्हा जोडी परवडी न लभो. जे आमचे संत महात्मे त्यांना जी जोड आहे ती परवडी, त्यांनी खाल्लेलं, त्यांनी घेतलेला अनुभव आम्हाला का बोलव नाही. संत गेले तया ठाया, देवराया पाववी. अर्थात आम्ही आपल्याकडं हे कौतुक करतो आहोत. तुका म्हणे करी कोड पूर्वी लाडा मुचा मेस, तुम्हाला लाडानं मागतोय, आमची मागणी पुरवणं हे तुमचं कर्तव्य आहे. म्हणून वडिलांचे इच्छी फळ नाही बळते अंगी, संत गेले तया ठाया, देवराया पावली.
पुरीलांचे इथे फळ पुरीलांचे इथे फळ नाही बाळा ते नाही बाळा ते संत गेले तळा छाया संत गेले तळा पुरीलांचे इथे नाही बाळा ते संत गेले तळा छाया संत गेले तळा छाया देवराया पार्वती संत गेले तळा छाया देवराया पावे देवराया पावावे देवराया संत गेले तळा संत गेले अपार कुमारी आपल्या संत मालिकेमध्ये जे संत झाले त्या संतांमध्ये नरहरी महाराज यांचं एक अनन्य असं स्थान आहे आणि आपण त्यांची कथा आवर्जून सांगत असतो. नरहरी सोनारा घोडपंकू लागे याच्यापेक्षा दुसरं कुठलंही प्रमाण आपल्याला म्हणजे भांडवल म्हणून नाही.
तेवढंच एक भांडवल आहे. आणि दुसरं भांडवल म्हणजे त्यांची सांगितलेली गोष्ट, आपण परंपरेने गोष्ट सांगतो ते. आता ती तुम्हाला सगळ्याला माहीत असल्यामुळे मी आणखीन सांगत कशाला बोलतो. सर्वांना माहीत आहे की ते अगोदर भगवान शंकराचे एकनिष्ठ भक्त होते. त्यांचा अभंगच आपल्याला सांगतो. भस्मवटी रुंडमाळा या अभंगात लक्षात येते की त्यांचं शिवाचे एकनिष्ठ भक्त, ते पांडुरंगाचा करदळ वगैरे केलेले आपल्याला सर्वांना माहीत आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे म्हणून मी त्या सांगून आपल्यापुढं त्याच्यासाठी आपला वेळ घेत नाही. म्हणजे काय एक व्याख्याता होता, त्याला व्याख्यानासाठी आम्ही बोलवलं. तो मोठा बिलंदर होता. तो म्हणला माझी बिदागी अगोदर घेत असतो. मला अगोदर द्या. आम्ही त्याला अगोदर बिदागी दिली. ती बिदागी आल्यानंतर त्यानं माईक ताब्यात घेतला. त्यानं विचारलं मी जो विषय सांगणार आहे तो तुम्हाला कोणाकोणाला माहीत आहे? आता कुठं माहीत आहे आपल्याला? सर्वांनी सांगितलं आम्हाला माहीत नाही. तो म्हणला मग तुम्हाला जे माहीत नाही ते सांगण्यात काय अर्थ आहे? तो निघूनच गेला सर. आता वैतागच झाला. लोक म्हणले काय करायचं. नंतर आम्ही परत त्याच्याकडे काय का होईना परत त्याला बोलू. मला बिदागी आधी दर बाबा घे. आम्ही अगोदर बिदागी दिली. बरोबर. परत आम्ही लोकांना सांगितलं बाबा आता जर कोणी विचारलं त्यानंतर विषय माहीत आहे म्हणून सांगा. सगळ्यांनी सांगितलं. त्यानं परत विचारलं आम्हाला मी जे तुम्हाला सांगणार आहे ते कोणाकोणाला माहीत आहे? सगळ्यांनी हातवर केले. तुम्हाला माहीत आहे तर सांगायचं काय कारण आहे? आता आम्ही परत तिसऱ्यांदा त्याला बोलवला. म्हणला हा लईच बिलंदर दिसतो गाड्या, काय का होईना परत जाऊ दे पैसे. तिसऱ्यांदा बोलवला आणि परत आमच्या लोकांना सांगितलं आता असं करा, काही लोकांनी माहीत नाही असं म्हणा, काही लोकांनी माहीत आहे असं म्हणा. मग तिसऱ्यांदा मी जो सांगणार तुम्हाला कोणाकोण माहीत आहे? काही लोकांनी हात वर केले, काही लोकांनी केले नाही. तुम्हाला ज्याला माहीत आहे त्यांनी, ज्यांना माहीत नाही त्यांना सांगा. तुम्हाला कशामुळे आठवण झाली? आपल्या नरहरी महाराजाबद्दल तुम्हाला कुणाला काय माहीत असेल ना तुम्ही ते इतरांना सांगा. मला माहितीच नाही तर मी तर तुम्हाला काय द्या सांगू. असो मला उमेश बुवांनी बरीचशी मदत केलेली. आता ते बी काही जास्त ऐकलं ते येता थोडं ऐकलेलं आहे. तर यांचा जन्म सांगितलेला आहे शके 1115चा. श्रावण संवत्सर शके 1115. संवत्सर 1115 सकाळी जन्मला नरहरी. सकाळी जन्मला नरहरी. सकाळी जन्मला नरहरी. श्रावण मास शुक्ल पक्ष तिथी नवमी. श्रावण मास शुक्ल पक्ष तिथी. श्रावण मास शुक्ल पक्ष तिथी नवमी. श्रावण मास शुक्ल पक्ष तिथी. नक्षत्र अनुराधा बुधवारी. नक्षत्र अनुराधा बुधवारी. नक्षत्र अनुराधा बुधवारी. मला आपलं उमेश महाराजांची बरीचशी चांगली मदत झालेली आहे. त्यांनी सांगितलं कुठलं संवत्सर सांगितलं? पार्थिव नाम संवत्सर. पार्थिव नाम संवत्सर. पार्थिव नाम संवत्सर. तर पार्थिव नाम संवत्सर शके 1115 श्रावण शुद्ध नवमी त्या दिवशी बुधवार होता. आणि नक्षत्र सांगितलं अनुराधा. अनुराधा नक्षत्र या नक्षत्राच्या योगावर यांचा जन्म झालेला आहे नरहरी महाराजांचा. त्यांची वंश परंपरा सांगितलेली आहेत. त्यांच्या वंशातले जे मूळ पुरुष आहेत त्यांचं नाव आहे रामचंद्र असं त्यांचं नाव आहे. अर्थात प्रकार असा आहे कोण्या एका पिढीमध्ये संत जन्माला येण्यासाठी त्याच्या अगोदरच्या पिढ्या फार महत्त्वाच्या असतात. तर अगोदरच्या पिढीनं पुण्य केल्यानंतरच ते संत निर्माण होतात. हो नामदेवरांच्या अगोदरच्या पिढीची पुण्य आहे सगळं. ज्ञानोबाराचं ते आपल्याला माहीत आहे की नुसतं विठ्ठलपंत नव्हे गोविंदपंतापासून गोविंदपंत निराई यांच्यापासून आपल्याला माहीत आहे. तर तुकोबारांची आपण परंपरा पाहताना विश्वंभर बाबापासून बघतो ना तसे यांचे मूळ पुरुष आहे त्यांचं नाव रामचंद्र. त्या रामचंद्रांचे तसेच निष्ठावंत चिरंजीव आहेत त्यांचं नाव आहे कृष्ण. कृष्ण हे त्यांचे चिरंजीव. त्यांचे चिरंजीव होते ते हरी. हरी नावाचा त्यांचा मुलगा होता. त्यांचा जो मुलगा होता त्याचं नाव अच्युत. बरं अच्युत नावाचा मुलगा. त्यांचा जो मुलगा त्याचा मुरारी. रामकृष्ण हरी मुकुंद. मुकुंदानंतर मुरारी. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी सरळ आहे. रामचंद्र
हरी, मुकुंद, मुरारी, त्याच्यानंतर अच्युत, म्हणजे यांचे जे वडील होते त्यांचं नाव अच्युत होतं आणि त्यांच्या पत्नीचं नाव काय सांगितलं? सावित्रीबाई. सावित्राबाई. त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांचं नाव होतं सावित्राबाई. तर यांना झालेले हे चिरंजीव, त्यांचं नाव नरहरी महाराज. ते अर्थात बालपणापासून एकनिष्ठ हरिभक्त, पाठीमागं मोठी दीर्घ अशी परंपरा, शंकराचे निस्सीम भक्त, पण ठिकाण हेच. आता हे पांडुरंगाचं अधिष्ठान आहे, पण म्हणजे एकांतिक भक्ती अशी थोडीशी, ज्याला एकदेशी भक्ती म्हणतात, अशी एकदेशी भक्ती. पांडुरंगाचं दर्शनही घेणे नाही. आता ती कथा तुम्हाला सर्वांना माहीत आहे की भगवंतांनी ठरवलं की यांना हरिहरा भेद नाही करुणे वाद, असा यांच्या लक्षात यावं. तर तो सावकाराचा प्रसंग घडला. त्या सावकारांना पांडुरंगाला कर्दोळा वगैरे करायचा होता, ते आपल्याला माहिती आहे. तर त्या निमित्तानं नरहरी महाराजांना भगवान परमात्म्याच्या व्यापकत्वाचं दर्शन झालं की आपण याला एकदिशी का म्हणतो? जो हरी आहे तोच हर आहे, जो हर आहे तोच हरी आहे. त्या शिवलीलामृतामध्ये एक ओवी आहे, आता नेमकी पाठ नाही, मी लहानपणी पाठ होती माझ्या. शिवथोर विष्णू लहान, हर विशेष हरी गौन, ऐसे म्हणती त्या लागून आणून नरकी. बरोबर आहे ना? लहानपणी पाठ होती त्यावेळेला, ती अजून तशी पाठ आहे. शिवथोर विष्णू लहान, हर विशेष हरी गौन, ऐसे म्हणती तया लागून आणोनी नरकी घालावे. म्हणजे आपला संप्रदाय असा आहे, लक्षात ठेवा की आपल्या संप्रदायामध्ये उपासनेचा भेद नाही. आपल्या संप्रदायामध्ये संतांच्या जातीचा भेद नाही, लक्षात ठेवा. आपण सर्व संतांना अगदी तितकंच अनन्य मानतो. तुम्हाला विशेष सांगतो. विशेष म्हणजे काय? दत्त सांप्रदायिक लोक पंढरपूरला चुकून सुद्धा येत नाहीत, कधी जास्त करून येतच नाहीत. ते लक्षात ठेवा. आले तरी आपल्याशी समरस कधी होत नाहीत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, त्याच्या पलीकडे कधी जाणार नाहीत, लक्षात ठेवायचं. ते तिथंच थांबतात. पण सगळ्या दत्त संप्रदायिकांना हे माहीत नाही की दत्त जयंतीचे सगळे सप्ते आमच्याकडेच आहेत. विठ्ठला लिंगायत लोकांची तीच अडचण आहे. हे कधी चुकून सुद्धा विठ्ठल म्हणणार नाहीत, चुकून सारी म्हणणार नाहीत. पण शिवरात्री सप्ते कोण करतो? आमच्याशिवाय तुम्हाला सत नगत काय करता सांगा लागेल. विशेष म्हणजे दत्त जयंती सप्ताह करताना आम्ही दत्ताचा जन्मकाळ तेवढ्याच आदरानं सांगतो जेवढ्या आदरानं आम्ही कृष्णांचा जन्मकाळ सांगतो. शंकराची उपासना करताना भगवान शंकराची आम्ही महती तितक्याच आदरानं सांगतो जेवढे आम्ही पांडुरंगाची सांगतो. तर वारकरी संप्रदाय हा समन्वयाचा, लक्षात घ्या, याचं वैशिष्ट्य असं आहे की हा समन्वयात्मक संप्रदाय आहे. आणि यांचा समन्वय नुसत्या उपास्याच्या बाबतीत नाही, तर जे उपासक आहेत त्यांच्याही बाबतीत आहेत. जसं उपास्य आन असो पण त्या उपास्यांचं स्वरूप एकच आहे, तसे उपासक आन असो पण त्या उपासकांचा सगळ्यांचं अधिष्ठानभूत चैतन्य एकच आहे, असा हा मानणारा संप्रदाय. या संप्रदायाचं स्वरूप एका ओळीत सांगायचं म्हटलं तर यातायाती धर्म नाही. एकाच ओळीमध्ये म्हणजे यांच्यामध्ये यातायाती धर्म नाहीत. तुकोबार निर्वाह दिला, तुका म्हणे याती हो का तयाची भलती. कोणती याती असते? इथं तुका म्हणे मी नवजे यातीवरी पूज्यमान करी वैष्णवासी. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. आज 700 वर्ष वारकऱ्यांनी ही परंपरा अजून जोपासलेली आहे. आमच्याकडे कोणी कीर्तन सांगायला आलं तर आम्ही अजून असं त्यांना विचारलेलं नाही की तुमच्या भागात समाज मोठा, कुठल्या जातीचा समाज जास्त आहे असं. आणि ज्याने आम्हाला तारखा दिल्या त्याने अजून खोदून विचारलं नाही की तात्या तुमची कास्ट कोणती. हे वारकरी हे वैशिष्ट्य आहे, हे आपलं वैशिष्ट्य आहे. ज्ञानोबाराच्या सोहळ्यामध्ये दिंडीवाल्यानं टाळकऱ्यांना अजून असं म्हटलं नाही की तुझी जात कुठली आहे, तर नाव घेतो ना तर घेत नाही. आणि टाळकऱ्याने दिंडीवाल्याला असं विचारलं नाही की तुमची जात कोणती. लक्षात घ्या. विषय वगैरे काय काय ठरवत असतील ते काय नेहमीच आहे, त्याचं विशेष लक्षात आहे. पण काय जाती समज काय समज. अलीकडे ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये काही संतांच्या नावाने दिंड्या निघाल्या तर ते सोडून द्या.
हायवेवर चालणाऱ्या एखाद्या ड्रायव्हरनं दारूतून गाडीचा अपघात केला म्हणजे काही सगळ्या हायवेला दोष येत नसतो. अलीकडे ज्ञानोबा सोहळ्यामध्ये ते वैकुंठ निर्माण झाले की काही संतांच्या नावाने दिंड्या काढल्यातून विशेष म्हणजे त्या दिंडीतले लोक त्या जातीतलेच लोक घेतात. खरं म्हणजे त्यांच्यावर बंदी आणली पाहिजे आपण, पण तशी आपण कायद्यानं बंदी आणू शकत नाही. सोडून द्याविषयी तो मी का सांगायला लागलो, हा त्यांच्या बुद्धीचा खुजेपणा आहे. एरवी वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य हे आहे की या संप्रदायाला नरहरी सोनार महाराज सोनार जातीचे कधी वाटले नाहीत, सावता महाराज कधी माळी जातीचे आपल्याला वाटले नाहीत, किंबहुना रोहिदास महाराज चर्मकार आहेत म्हणून आपण त्यांची कधी घृणा करत नाही. आपल्याला मगाशी मला उमेश महाराजांनी सांगितलं की इथं पहिल्या दिवशीची इथं उपोद्घात झालाय चोखा मेळ्यापासून. बघा, म्हणजे चोखा मेळा महाराजांच्या निर्याणाचं सांगून इथं उपोद्घात केलेला आहे. म्हणजे असा आपला संप्रदाय आहे. सांगायचं कारण असं आहे, हे जातीयतेच्या वगैरे सगळ्या भिंती पार केलेला हा संप्रदाय आहे. अर्थात हे जरी जातीनं सोनार असले तरी सुद्धा पांडुरंगाचे एकनिष्ठ असे भक्त होते. म्हणून आता त्यांच्या मंडळीचं नाव सांगा. मग काय सांगितलं तुम्ही? काय सांगितलं? गंगा. तर नरहरी महाराजांच्या ज्या पत्नी होत्या त्या गंगाबाई होत्या. नरहरी महाराजांना 2 मुलं झाली, नारायण आणि मालू, अशी त्यांची 2 मुलं झाली. प्रदीर्घ असं यांचं आयुष्य आहे. त्यांनी मला सांगितलं मगाशी 1115 ते 1207. तुझिया पुत्राचे आयुष्य प्रमाण, तुझिया पुत्राचे आयुष्य प्रमाण, तुझिया पुत्राचे आयुष्य प्रमाण, तुझिया पुत्राचे आयुष्य प्रमाण. 92 वर्षे जाण सांगा म्हणे, 92 वर्ष जाण सांगा म्हणे, 92 वर्ष जाण सांगा म्हणे. बरं, त्यांनी प्रमाण दिलं. मग त्यांनी सांगितलं मला की योगायोगानं म्हणजे अच्युत म्हणजे नरहरी महाराजांचे वडील त्यांच्या आणि चांगदेव महाराजांची गाठ पडली होती. आणि चांगदेव महाराजांनी अच्युताला म्हणजे नारहरी महाराज वडिलांना आशीर्वाद देऊन सांगितलं की तुझा जो पुत्र आहे ना तो साक्षात जांबवंतांचा अवतार आहे. नरहरी महाराज आपण जांबवंतांचा अवतार मानतो, तर तुझ्या कुळामध्ये जांबवंत जन्म घेणार आहेत आणि त्या तुझ्या पुत्राचं आयुष्य भरपूर आहे, 92 वर्ष जगणार आहेत. नामदेवरायांचं आयुष्य 80 वर्षाचं आहे, यांचं आयुष्य 92 वर्षाचं आहे. लक्षात ठेवा. म्हणजे मी मगाशी विचारलं महेश भावाला काय सांगताय काय 1207. मग त्यांनी खुलासा केला, म्हणले 92 वर्ष. आता म्हणलं 92 वर्ष आयुष्यात आहे म्हणलं विषय संपला. बरोबर 92 वर्ष होतात असं आहे. आजच्या कीर्तनामध्ये भरपूर मदत उमेश महाराजांनी झालेली आहे. त्यामुळं प्रसाद महाराजांना विनंती आहे, मला मानधन देताना त्यांना त्यांचं निम्म द्या, त्यातून मग मला विठाला विठाला जाऊ द्या. विनोदाचा बघ सोडून द्या, खरोखर सोडू नका. असू द्या. सांगायचं कारण असं की तुझ्या मुलाला 92 वर्षाचं आयुष्य असं म्हणून सांगितलं तर यांचं प्रदीर्घ आयुष्य 92 वर्षाचं. असंच नरहरी महाराजांचं आयुष्य 92 वर्षांचं आहे. तर यांचा जन्मकाळ सांगितला 1115. मी मग कशी येता येतं चिंतन करतो तर म्हणलं 1115 म्हटल्यावर नामदेवराय 1192 बरोबर. नामदेवरायांचा जन्म 1192चा. म्हणून म्हणलं नामदेवरायांना किती वडील आहे? 1192 मधलं 15 वर्ष गेलं 77 वर्ष. म्हणजे हे नामदेवरायांना 77 वर्ष वडील होते. ज्ञानोबारायण नाही म्हटलं तर 80 वर्ष वडील होते. एवढे मोठे होते. म्हणजे मग त्यावेळच्या काळामध्ये किती वयोवृद्ध असतील हा त्याचा अर्थ एवढाच मला सांगायचा भाग आहे की म्हणजे त्यावेळच्या काळामध्ये पण त्यांचं वर्णन केलेलं आहे. तीर्थावळीमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख असा झालेला आहे, निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, खेचर, नरहरी, सोनार आदी करुणी, सकळ भक्त मिळवणी, लोटांगण येती, आलिंगन देती, नामयासी असा तीर्थावळीमध्ये उल्लेख आहे. अर्थात म्हणण्याचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये ही संतांची लाभी जेव्हा झाली, नामदेवराय ज्ञानोबाराय यांचा ज्या वेळेचा उत्कर्षाचा काळ आहे म्हणजे क्रांतीचा काळ आहे. नामदेवराय ज्ञानोबाराय यांचा काळ क्रांतीचा, अतिशय मोठी सामाजिक क्रांती या 2 संतांच्या काळामध्ये झाली की अवघा समाज की ज्याला 18 पगड जातीचा समाज म्हणतात तो एकत्र आला आणि एका भगव्या झेंडाखाली
गुन्ह्या गोविंदा नांदू लागला. अर्थात सांगायचं कारण असं आहे, तर त्यावेळेला यांचं आयुष्य किती श्रेष्ठ होतं. 92 वर्षाचं आयुष्य असल्यामुळं 1115 या काळामध्ये यांचा जन्म आणि यांचं निर्याण सांगितलं 1200 शके 1207 असं यांचं निर्याण सांगितलं. यांच्या निर्याणामध्ये माघ वद्य तृतीया वार सोमवार या दिवशी महाराजांचं निर्याण झालं. तर त्या निर्याणासंबंध सुद्धा मग अशा एक प्रमाण सांगितलं की जेव्हा यांना निर्याण कळालं तेव्हा नरहरी महाराजांनी सांगितलं काय काळजी नाही, याचं विशेष काय लक्षात घ्या. मुळात संतांचा भाग असा आहे की संत हे निर्याणाला कधी घाबरलेलेच नाही. लक्षात घ्या, ते आपल्यासारख्याचं लक्ष नाही. थोडं जरी तुम्हाला डॉक्टरने सांगितलं की तुमचा बीपी वाढलाय, जरा उभा राहून बोलू नका की बुवा बसलाच प्रश्न लक्षात आला. मला माझा बीपी म्हणलं उभा राहून कीर्तन केलं काय होतंय, मला बीपी वाढलाय. कीर्तन करता करता मेला तर काय फरक पडतो लक्षात घ्या, काय बिघडतं काय चांगलं लक्षात जाऊ द्या. असं आहे मी कीर्तनात नेहमी सांगत असतो. म्हणजे अवताला बसलेला बैल, युद्धात बसलेला घोडा आणि कीर्तनातल्या बसलेला बुवा रद्दी, काहीच उपयोग नाही. अजिबात त्यांचा उपयोग नाही. येईल त्या किमतीला विकून टाका, विठ्ठला विठ्ठला. पण सध्या बसलेल्या बुवाचे दर जास्त आहेत. सध्या बसलेल्या बुवाचे दर जास्त आहेत, सोडून द्या. विषय काय आहे, हे कुठे घाबरल्या, आम्ही कुठे निर्याणाला घाबरतोय. म्हणून आता फक्त त्यांच्या निर्याणाचा जो अभंग आहे तो अभंग फक्त ते म्हणतील, आपण ऐका. मी त्या अभंगाचं विश्लेषण सांगेन आणि सेवा संपेन. बोला. देवाचे समोर नरहरी सोनार, देवाचे समोर नरहरी सोनार, देवाचे समोर नरहरी सोनार, देवाचे समोर नरहरी सोनार, हृदय निरंतर हरिहर, निरंतर हरिहर, निरंतर हरिहर. पार्थिव संवत्सरे 1207 सरे 1200 वार्षिक संवत्सरे 1207 उगवला दिवस सोमवार, उगवला दिवस सोमवार, उगवला दिवस सोमवार. नरहरी 2 प्रहरी देवाचे कटीचे, दोन प्रहरी देवाचे, नरहरी 2 प्रहरी देवाचे कटीचे, प्रहरी देवाचे कटी. माघ वद्य तृतीयेची बैसलासे, भागवत तृतीयेची बैसलासे, भागवत तृतीयेची बैसलासे. नामा मने नरहरी महाद्वारी, मने नरहरी महाद्वारी, नामदेव मने नरहरी महाद्वारी, मने नरहरी महाद्वारी. नामाचे गजरी गुप्त झाला, नामाचे गजरे गुप्त झाला, नामाचे गजरे गुप्त झाला. नामा मने तेव्हा होतो मी जवळी, नामा मने तेव्हा होतो मी जवळी, तेव्हा होतो मी जवळ. नरहरी वनमाळी एक झाला, नरहरी वनमाळी एक झाला, नरहरी वनमाळी एक झाला. कुंडली वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. हा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. शके 1207 या शकामध्ये माघ वद्य तृतीया त्या दिवशी सोमवार वार होता. नामदेव वर्णन करतात दुपारी 2 प्रहरी म्हणजे 12च्या दरम्यान नरहरी महाराज भगवंताच्या चरणामध्ये महाद्वारी, आपल्याला तर मंदिर माहीतच आहे, त्या महाद्वारामध्ये मला बऱ्याच दिवस माहीत होतं. मला म्हणजे पंढरपूरला मी येतो त्याला वर्षे जवळजवळ 50 होत आली, पण त्यातली बरीचशी वर्षे माहीत नव्हतं. आमच्या झेंडे गल्लीमध्ये एक मंदिर आहे, नरहरी महाराजांचं मठ आहे. आम्ही त्यालाच समजायचं मुख्य, आम्हाला काही बाकीची माहीत नव्हती. बऱ्याच दिवसानंतर हे मंदिर माहीत झालं. तर भगवंताच्या महाद्वारामध्ये नरहरी महाराजांनी भगवंताशी आपलं जीवन एकरूप करून टाकलं. नामदेवराय सांगतात त्यावेळेला मी तिथं उपस्थित होतो. म्हणजे आत्ताच्या कालगणनेप्रमाणे 1192
शके 1207 म्हणजे त्यावेळेला नामदेवरायांचं वय 15 वर्षाचं होतं असं आपल्याला सरळ दिसतंय. अर्थात शके 1207 माघ वद्य तृतीया रोज सोमवार दुपारी 12 वाजता अशा वेळेला नरहरी महाराजांनी आपलं जीवन भगवान परमात्म्याच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी समर्पित केलं. तुकाराम 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 हा तुकाराम 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 हा तुकाराम 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 हा तुकाराम 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 वडिलांचे इच्छी फळ नाही बळते अंगी संत गेले तया ठाया देवराया पाववी ज्येष्ठांची काम जोडी परवडी न लभो संत गेले तया ठाया देवराया पाववी तुका म्हणे करी खोड परवी लाडामुचा संत गेले तया ठाया देवराया पाववी. सेवेचा भाग संपलेला आहे. या ठिकाणी सुंदर योग मगाशी सांगितलं. ज्याने योग आणला त्यांना धन्यवाद देतो. जे सहभागी झाले त्यांनाही धन्यवाद देतो. ज्याने आयोजन केलं त्यांनाही धन्यवाद देतो. जे उपस्थित राहिले त्यांनाही धन्यवाद देतो. या ठिकाणी पंढरपूर चातुर्मासात जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांना एक चांगली मेजवानी मिळाली. दुपारी 4 ते 6 वेळ का ठेवली? बाकीचे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला कुठं अडचण पडू नये अशी सुंदर वेळ आपण ठेवलेली आहे. तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा आले या कपाळा थोडे बहु. त्या ठिकाणी ही जी सेवा आहे त्यातली थोडी बहुत सेवा माझ्याही वाटणीला आली. थोडी बहुत असं का म्हणतो मी तर या ठिकाणी ज्यांनी 9 दिवस सेवा ऐकली किंवा ज्यांनी 9-10 दिवस सेवा केली त्यांच्यापेक्षा थोडी माझ्या वाटणीवर आली. आणि या 9 दिवसामध्ये अजिबात कुणी इकडं आलं नाही त्यांच्यापेक्षा पुष्कळ ही सेवा आलेली आहे. झालेली सेवा संतांच्याच चरण अर्पण करून त्यांना एवढीच मागणी मागायची आहे. तुम्ही संत माझी आकडा दिटीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी. तुका माने करी खोड तुका माने करी खोड तुका म्हणे करी कोडा तुका म्हणे करी कोडा पुरवी लाड आमुका पुरवी लाड आमुका संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया पुरवी लाड पुरवी लाड मुता संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया देवराया पावले देवराया पावले संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया देवराया पावले देवराया पावले संत गेले तया ठाया संत गेले तया विठ्ठल देव विठ्ठल विठ्ठल देव विठ्ठल